स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 19. एक मांजर तिच्या पिल्लाला तोंडात धरून अल्लथपणे खालच्या कंपाऊंड भिंतीवरून घेऊन जात होती. ते मांजरीचं पिल्लू मांजरीच्या तोंडात होतं. कोणी बघितलं तर नक्कीच वाटलं असतं की त्या पिल्लाला त्या मांजरीचे दात किती टोचत असतील, त्या पिल्लाला किती त्रास होत असेल. पण असं अजिबात नसतं. ते मांजरीचं पिल्लू त्या मांजरीच्या तोंडातील दातांमध्ये किती सुरक्षित आहे हे फक्त त्या पिल्लाला आणि त्या मांजरीलाच माहीत असतं. गॅलरीमधून खाली वाकून बघत असणाऱ्या मोहिनीने तोंडात पिल्लं घेऊन जाणारी मांजर प्रसादला दाखवली आणि नकळतपणे मोहिनीच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि परत एकदा तिचा हात तिच्या पोटावरून फिरला. कारण आता तिथे फक्त रिक्त गर्भाशय होतं. त्या गर्भाशयातील ती नाजूक कडी फुलाचं रूप धारण करून या जगात येण्याआधीच खुंटून गेली होती. नाही, खुंटून गेली नव्हती ती, जाणून बुजून खुंटूनच टाकली होती ती. हो, मला चांगलं आठवतंय, त्या नराधमाने खुडूनच टाकली होती ती माझी कडी. आणि मोहिनीला आता रडणं आवरलंच नव्हतं. तसंही कोणतीही स्त्री अशी नाही की ती आई होऊ इच्छित नाही. कधी ना कधी प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा छंद लागतोच. मोहिनीला एकंदरीत कधी स्वप्नातच पण वाटलं नव्हतं की ती आई होऊ शकेल. कारण तिच्यात आणि पियुषमध्ये आता जवळजवळ पती पत्नीचं नातं हे फक्त जगासाठीच उरलं होतं. पण तिला ह्या नकळत मिळालेल्या आई होण्याच्या सुखाने नवीन उभारी आली होती. जगण्याची नवी उमेद मिळाली होती. पण तिचं हे सुखही नियतीला मान्य नव्हतं. तिला मिळालेली ही गोड बातमी तिने सर्वात आधी पियुषला सांगायचं ठरवलं. तिला वाटलं त्याला कदाचित आजवर आपल्यावर प्रेम नव्हतं, पण घरात नवीन गोजीरवाणे पाखरू आणि इटुकले पिटुकले पावलं फिरलेले त्यालाही आवडेल. कदाचित त्यालाही त्याच्या बाळाच्या आगमनाची ओढ लागेल. तिने खूप लोकांकडून ऐकलंही होतं की काही माणसं मुलं बाळं झाल्यानंतर आपोआप सुधारतात. बायकोसाठी नव्हे तर आपल्या बाळासाठी ते सुधारतात. पण एक म्हण अशीही आहे की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं. मोहिनी थोडं हताश होऊन परत पुढे बोलू लागली. इतकी मोठी गोड बातमी दिल्यावर त्याने मला स्वतःपासून जोरात बाजूला ढकलून दिलं आणि मलाच विचारलं की हे नक्की कसं आणि कधी झालं. त्यावेळी मलाच कळत नव्हतं मी येणाऱ्या पिल्लूचं कौतुकाने स्वप्न रंगवू की ह्या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर देऊ. आणि काय उत्तर देणार होते मी? मूर्ख कुठला, अक्कल नसल्यासारखे प्रश्न करू लागला होता मला. त्याला समजावून सांगावं लागलं की ज्या दिवशी होतं पहिल्यांदा ड्रिंक केलं होतं त्याच दिवशी हे सर्व होऊन गेलं होतं. पण आता ह्या त्या गोष्टी विचारण्यात काय अर्थ होता? देवाने पहिल्यांदा इतकं सुख पदरी घातलंय, त्याचा आनंद साजरा करण्याचा सोडून तो मला खाऊ की गिळू नजरेने बघत होता. हे बघ मोहिनी, मला हे बाळाच्या फंद्यात अजिबात पडायचं नाहीये आणि तू ही तीच तयारी ठेव. तुला फक्त आणि फक्त मम्मी पप्पाची केअर करायची आहे, समजलं ना? आणि हो, तुला जर वाटत असेल की हे बाळ झाल्यावर मी तुझ्या प्रेमात पडेल आणि कांचनला सोडेल, असं काहीच नाहीये हां. कारण माझं बाळ हे कांचनच्याच पोटी जन्म घेणार आहे, समजलं ना? त्याने माझ्या समोर येऊन मला सरळ सरळ सर्व सांगून टाकले. मला त्यावेळी असं त्याच्या इतका राग आला होता की असं वाटलं होतं की त्याच्या कानाखाली एक जोरात मारावी आणि त्याला ओरडून ओरडून विचारावं की तू नक्की एक माणूसच आहेस की त्या पलीकडेही जाऊन राक्षसी रूप आहेस तुझ्या. त्याने त्याचा निर्णय सांगून दिला होता की त्याला हे बाळ नकोय. पण मी माझ्या मतावर ठाम होते. मला हे बाळ हवं होतं. त्याचं म्हणून नव्हे तर माझं म्हणून मला त्याला जन्म द्यायचा होता. एक आई न झालेल्या माझ्या मनाने आतापासूनच माझ्या गर्भातल्या एवढ्याशा जीवाचं रक्षण करण्याचं वचन घेतलं होतं. पियुष त्याचा निर्णय मला सांगून बेडरूममधून बाहेर निघून गेला. त्याने मला जोरात ढकलून दिलं होतं म्हणून मी थोड्या अंतरावर भिंतीवर जाऊन जोरात आदळले होते. मला भीती वाटली कारण आता मला कितीही लागलं तरी मला काहीच दुःख नव्हतं. पण माझं बाळ सुरक्षित राहावं ह्या हेतूने मी पटकन तिथून उठले आणि बेडवर जाऊन बसले. आणि त्या दिवसापासूनच मी माझ्या बाळाशी बोलू लागले. बाबू, तू ठीक आहेस ना? काळजी नको करू, मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. मम्मू, मी माझ्या पोटावरून हात फिरवत माझ्या गर्भातल्या भावनाशून असणाऱ्या एक मासाचा गोळ्याला सुरक्षित ठेवण्याचं आश्वासन दिलं. बेडरूममधून पटकन खाली येऊन मी सर्वांसाठी नाश्त्याची तयारी केली. मला जरा मळमळ व्हायला लागली म्हणून मी पटकन खालच्या वॉशरूममध्ये गेले. पण माझी ही मळमळ माझ्या सासूने अचूक हेरली. त्या पटकन माझ्या मागून येऊन त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि मला सांगितलं, आपण आता जेवण बनवायला नवीन बाई लावू. तू फक्त तुझी आणि ह्या गोपाळकृष्णाची काळजी घे. बाप रे, मला तर ते सर्व स्वप्न आहे की सत्य आहे हेच कळेना. मी पटकन लाजून त्यांना मिठी मारली. त्यांनीही मला प्रेमाने जवळ घेतलं.
त्या दिवशी नाश्ता सासूबाईनेच बनवला. एक लहानगा जीव घरात किती तरी नवीन चैतन्य घेऊन येतो याची प्रचिती त्या दिवशी आली मला. आणि हे सर्व बघून पियुषचं अजूनच डोकं फिरलं. तो मनोमनीच काहीतरी खूप विचार करत होता, पण चेहऱ्यावर मात्र तसं दाखवत नव्हता. मला आशा होती की आता लगेच नाही, पण हळूहळू पियुषला पण बाळाची ओढ लागेल आणि तो सुधारेल. पियुष त्यानंतर 2 दिवसाने कंचनकडे निघून गेला होता. तो ह्यावेळी 10 ते 15 दिवसासाठी जाणार होता. त्याला त्याच्या आईने आता जास्तीत जास्त वेळ माझ्यासोबत थांबायला सांगितलं होतं. त्याने फक्त होकारच दिला होता, पण मनापासून त्याची बाळासाठी इच्छा नव्हतीच, म्हणून तो घरी यायचं टाळत होता. पण त्याला आता भीतीही वाटत होती माझ्या गर्भात वाढणाऱ्या जीवाची. त्याचं नक्की काहीतरी चालू आहे हे मला थोडं थोडं कळत होतं. पण मला कुठेतरी आशा होती की पियुष बाळाला स्वीकारेल लवकरच. माझी सासू मला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी घेऊन गेली होती. सोनोग्राफीमध्ये कळालं की गर्भ व्यवस्थित आहे. सर्व चांगलं होतं. डॉक्टरांनी मला काळजी घ्यायला सांगितली होती. वारंवार उलटी होऊ नये म्हणून काही गोळ्या पण दिल्या होत्या, की जड वस्तू उचलायला मनाई केली होती. बाकी सर्व मग व्यवस्थित होतं. बाळाची वाढ पण व्यवस्थित होती. आम्हाला दोघींना आनंद झाला आणि आम्ही दोघी अगदी आनंदात घरी आलो. मम्मी, तुला कळतंय का तू काय बोलते? हे बघ, आजवर तुमचं ऐकून ऐकून मी आधीच माझं आयुष्य बरबाद करून बसलोय. तुमच्या म्हणण्यानुसार केलं ना मी लग्न, दिली ना तुम्हाला सून आणून, मग आता नातू वगैरे ह्या अपेक्षा नाही ठेवायच्या माझ्याकडून. आणि हो, मोहिनीलाही लवकरात लवकर सांग अबॉर्शनसाठी तयार व्हायला. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. आणि जर तिला हे बाळ हवं असेल तर तिला आधी माझ्याशी डिवोर्स घ्यायला सांग. एक तर बाळ, नाहीतर डिवोर्स, एक काहीतरी निवडायला सांग तिला. रात्रीचं कधीतरी अचानक पियुष घरी आला होता आणि माझ्या सासूसोबत तो भांडत होता. माझ्या सासूच्या रूममधून मला त्याचा जोरजोरात आवाज येत होता आणि त्या आवाजानेच मी पटकन झोपेतून उठून आवरून खाली आले होते. पियुषचे ते शब्द आठवले तर अजूनही माझं मन हेलावूनच जातं रे. इतकी ही निर्दयता असू शकते का रे प्रयू? एखाद्याच्या मनात अरे लोक मुलं होत नाही म्हणून लाखो रुपये खर्ची घालवतात, देवदेव करतात आणि हा उजळलेला क्षणच विजवायला निघाला होता. काय हक्क होता त्याला माझ्या बाळाला या जगात येण्याआधीच संपून टाक म्हणायचं? आणि डिवोर्सचं तर मध्येच त्याने मुद्दामून काढलं होतं, कारण त्याला माहीत होतं मी डिवोर्स नाही घेणार, म्हणून त्याने मुद्दामून अट ठेवली होती. पुढे मी शांततेत सर्व ऐकत होते. अरे मूर्ख, तुला अक्कल कशी नाही आहे रे पिवड्या? अरे आम्हाला तरी कुठे इतकी घाई पडली आहे पोर सांभाळायची, पण तुला समजत कसं नाही? अरे एकदा का मोहिनीला तुझ्यापासून मूल-बाळ झालं तर तिला तू कायमचं सोडून त्या कंचनजवळही जरी जाऊन राहिला ना, तरी तुला कोण अडवणार आहे? आणि हो, दुसरी गोष्ट, बाळ झाल्यानंतर तिला कितीही त्रास दिला किंवा तू तिला बायकोचं पदही नाही दिलं, तरी ती इथेच पडून राहील. मग तर तिच्या आई-वडिलांना पण आपल्याला काहीच बोलता नाही येणार. त्यांनाही आपण त्यांच्या पायरीत राहायला सांगू. कारण एकटी बाई आणि लेकरवारी बाई यात खूपच फरक असतो. एकदा का बाईच्या पदराला लेकराने धरलं की ती बाई आपोआप माहेर सोडून सासर धरते. मग ते काहीच कुरकुरत न करता. तू फक्त हे बाळ होऊ दे, मग बघ हिला कसं नाचवते. आणि तसंही घराला वंशाचं पाहिजे ना. हे इतकं सर्व कोणासाठी आहे? तू तर घरात राहत नाही. मग ती जर कंटाळून गेली माहेरी पडून तर आमचं कोण करेल मग? त्यापेक्षा एकदा का जर बाळ झालंच की मग ती बघ कशी उठ म्हटली की उठते आणि बस म्हटलं की बसते ते. आणि तसंही हा खानदानाला वारसदार नको का कोणी? आम्हाला पण नातू हवा आहे, पण मम्मी तुला कसं माहीत की मुलगाच होईल म्हणून? पियुषने त्याची मम्मीची बाळाची धुंदी उतरवली म्हणून तिलाच प्रश्न केला. हो, माझं मन मला सांगतंय की मुलगाच होईल तुला. आपल्या घराण्यात नातूच जन्माला येईल. पियुषची आई पूर्ण नातवाच्या स्वप्नात गर झाली होती. आणि जर मुलगीच झाली तर? पियुषने परत विचार करून त्याच्या आईला प्रश्न केला. मुलगी झाली तर मग काय? झाली तर झाली. आपल्याला खरं म्हणजे हेच हवं आहे की एकदा का मोहिनी जर बाळाच्या चक्रात अडकली की तिची किंवा तिच्या आई-वडिलांची कितीही इच्छा झाली तरी तिला हे घर सोडून जाता येणार नाही. कारण एखाद्या बाईचं सर्व अस्तित्व हे तिच्या लेकरातच गुंतलेलं असतं. तू चुपचाप हे बाळ होऊ दे आणि तिला मुकाट्याने इथेच मरू दे कायमची. तसंही म्हातारपणी तुझी ती कांची नाही येणार आमचं करायला. पियुषचं तर पियुषच, पण माझ्या सासूचे शब्द तर आता माझ्या काळजात एखाद्या बनासारखे वार करत होते. दोघांचं बोलणं पूर्ण होण्याच्या आत मी तिथून काढता पाय घेतला आणि पटकन बेडरूममध्ये येऊन बसले. मला खूप वाईट वाटत होतं माझ्या सासूच्या दुप्पटीपणाचं. पण एक मन म्हणत होतं कसंही का असेना, पण माझ्या सासूच्या शब्दांचा मान ठेवून तरी पियुष हे बाळ स्वीकारेल.
यातच मी खूप खुश होते आणि परत मी मनोमनी माझ्या सासूचे आभार मानले. कारण माझ्या बाळाला या जगात आणण्यासाठी मी काहीही करायला तयार होते. माझं पूर्ण आयुष्य मी माझ्या बाळासोबत एकटीने जगलं असतं. मला फक्त बाळ हवं होतं. माझ्या तळी आई तेव्हा खूप तळमळत होती, केवळ माझ्या बाळासाठी. त्यानंतर पियुष दुसऱ्या दिवशी घरून निघून गेला. मला वाटलं कदाचित त्याला मान्य झालं असेल की हे बाळ होऊ द्यायला हवं. मी तर आनंदाने नाचायचीच बाकी होती. 4-5 दिवसानंतर मला अचानक ताप आणि सर्दी झालेली. नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन झालं होतं कदाचित. मी तेव्हा देवाला खूप विनवणी करत होते की मला होईल तो त्रास दे, पण माझं बाळ आतमध्ये सुरक्षित राहू दे. माझ्या सासूने पियुषला फोन करून सांगितलं होतं की माझी तब्येत ठीक नाही म्हणून. तो लगेच दुसऱ्या दिवशी मला भेटायला आला होता. त्याचं असं माझी काळजी घेणं म्हणजे मला तर स्वप्नातच वाटलं होतं. तेव्हा कळालं की खरंच लोक म्हणतात ते खोटं नाही. एकदा लग्नानंतर जर मूल-बाळ झालं की बिघडलेला नवरा आपोआप वठणीवर येतो. अगदी तसंच झालं होतं. पियुष घरी आल्या त्याने माझी चौकशी केली. माझ्या पोटाला कान लावून बाळाला त्याने विचारलं की तू आतमध्ये ठीक तर आहेस ना? बापरे! मी तर ते सर्व बघून गगनातच झुलत होते. पियुष मला चक्क विचारत होता, काय खायची इच्छा होते काय नाही? पण मला काहीच नको होतं. त्याने बाळाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला, हेच खूप झालं होतं मला. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो. डॉक्टरांनी काहीही करून गर्भ 3 ते 4 महिन्याचा पूर्ण होईपर्यंत ताप वगैरे कसलंही इन्फेक्शन होऊ देण्याचं बजावून सांगितलं होतं मला. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, औषधी मी व्यवस्थित घेत होते. पियुष पण माझ्या सोबतीला थांबला होता 2 दिवस. तो स्वतः माझा ताप चेक करायचा. राहून पण 2-3 दिवस काही ताप 100 ते 50, 100 ते 2 पेक्षा कमी होतच नव्हता. मला तापामुळे खूप झोप यायची. पियुष आठवणीने मला गोळ्या औषधी देत होता. मी फक्त माझ्या बाळाशी बोलत राहायचे, त्याला विचारत राहायचे की त्याला आतमध्ये तापामुळे चटके तर नाही ना लागत, त्याला गरमी तर नाही ना होत. माझी अशी बडबड बघून माझी सासू आणि पियुष मला खूप समजवायचे, आधार द्यायचे. त्यांचा हेतू बाळापेक्षा त्यांना मी तिथे कायमची थांबणं गरजेचं होतं. पण माझ्यासाठी त्यांनी खूप काही केलं होतं. मोहिनीच्या डोळ्यात बाळाविषयीची कहाणी सांगताना एक वेगळीच चमक होती. खूप हरवून गेली होती ती तिच्या भूतकाळात. जणू काही तिने मनात एक प्रतिमाच तयार करून ठेवली होती तिच्या बाळाची आणि ती वाटच बघत होती तिच्या बाळाची या जगात येण्यासाठी. तिच्या बोलताना प्रसाद तिच्याकडेच बघत होता. तिच्यातला आईपणाचा चेहरा त्याला दिसत होता. बाळासाठी स्त्रिया किती हळव्या असतात हे तो तिच्याकडे बघून अनुभवत होता. त्याला असं स्वतःकडे कुतूहलाने बघून मोहिनीने त्याच्या डोक्यात टपली मारून त्याला भुवया उंचावून विचारलं की तो असा का एकसारखा तिच्याकडे काय बघतोय? त्यावर त्याने नकारार्थी मान हलवून काहीच नाही म्हणून उत्तर दिलं. मोहिनी परत पुढे सांगू लागली, पियुषने रात्री माझा ताप चेक करून मला परत गोळी दिली. मी परत झोपी गेले. थोड्या वेळात ताप उतरला होता. मला बरं वाटत होतं. सकाळी सकाळी मी झोपेतून उठले. मला ताप तर नव्हता, पण माझ्या पोटात मात्र थोडं थोडं दुखत होतं. कंबर पण दुखत होतं. माझ्या सासूला सांगितलं तर त्या बोलल्या की गरोदरपणात होत असते कधी कधी, म्हणून मी जास्त लक्ष नाही दिलं. उलटीचं त्रास खूप व्हायचा म्हणून मी कमी जेवण करूनच झोपले होते त्या दिवशी. पण माझं मन खूप कासावीस होत होतं. दुपारी झोपण्याच्या आधी मला थोडं भास झाला होता. जणू माझं मनात मी रेखाटून ठेवलेलं माझ्या बाळाचं प्रतिबिंब हे दूर धावताय आणि मी त्याच्या मागे त्याला धरायला धावते. त्याला थांब थांब म्हणून आवाज देते. तो पकडशील म्हणून त्याला खूप आवाज करते. पण ते माझं काहीही न ऐकता पुढेच धावत होतं, खूप धावत होतं. अगदी असं मोहिनीने अचानक प्रसादचा एक हात तिच्या हृदयाजवळ लावला आणि त्याला सांगितलं, हे बघ असं धावत होतं ते. ह्याच गतीने ते धावत होतं आणि मी नको नको म्हणताना देखील ते धावता अचानक पडलं ते पडून गेलं. पण ते कधीच उठलं नाही उठलं रे प्रसाद, माझं बाळ. आणि एक किंचाळी मोहिनीच्या तोंडून जोरात बाहेर आली. तिने प्रसादचा हात गच्च धरून ठेवला आणि ती जोरात रडू लागली आणि गपकन खाली बसली. यावेळी रडताना ती मोहिनी नव्हे तर तिच्या गर्भातल्या जग न बघितलेल्या बाळाची आई रडत होती. एक स्त्रीच्या रडण्यापेक्षा तिच्यातल्या आईचं आपल्या लेकरासाठी रडणं खूप वेगळं असतं आणि आज प्रसाद मोहिनी नव्हे तर तिच्यातल्या आईपणालाच अनुभवत होता. मोहिनीपेक्षा तिच्यातली आई शांत करणं त्याला खूप कठीण जात होतं. आज तोही तिच्या रडण्यापुढे कोसळला होता. तिच्यातली ती भांबावून गेलेली होती. तिच्या बाळाने जगात येण्याआधीच तिचं गर्भाशयाचं सुंदर असं घरटं रिक्त केलं होतं. खूप वेळ झाला तरी मोहिनी भानावर येत नव्हती. खूप अथक प्रयत्नांनी प्रसादने मोहिनीला शांत केलं होतं.
त्याने मोहिनीला हळूवारपणे हॉलमध्ये आणून सोफ्यावर झोपवलं आणि तिचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेऊन तिच्या डोक्यावरून तो अगदी हळूवारपणे हात फिरवत होता. मोहिनीचे अश्रू थांबवायचं नाव घेत नव्हते, पण प्रसादने तिला अखेर शांत केलं. ती प्रसादच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली हे तिच्या लक्षात आल्यावर ती पटकन उठू लागली, पण प्रसादने तिला तसंच शांत पडून राहायला सांगितलं. तिनेही मग उठून बसण्याचा हट्ट नाही केला. ती सरळ न झोपता आता एक कुशीवर झोपली होती. थोडा वेळ असाच गेला. कोणीही काहीच बोललं नाही. त्याने जवळच असलेल्या टेबलवरून पाण्याचा ग्लास घेतला आणि तिला जबरदस्ती थोडं पाणी पाजलं आणि परत तिला स्वतःच्या मांडीवर झोपवलं. त्यानंतर मला सलग 10 ते 12 दिवस खूप ब्लिडिंग झाली होती. मला माझी सासू आणि पियुष डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. डॉक्टरांनीही सांगितलं होतं की मिसकॅरेज झाला आहे. मला ते शब्द ऐकवत नव्हते, पण मनावर दगड ठेवून मी सर्व निश्चित ऐकलं आणि सरळ गाडीत जाऊन बसले. पियुषने मला खूप समजावलं, आधार दिला, खूप प्रेमाने हँडल केलं होतं त्याने त्या दिवसात मला. त्यानेच खरं तर सावरलं मला आणि हळूहळू मी सावरत गेले. पियुष सलग 1 महिना माझ्याजवळ होता माझी देखभाल करायला. माझ्या सासूने जास्त लक्ष नाही दिलं त्यावेळी, कारण त्यांची आजी होण्याची इच्छा मी पूर्ण नाही करू शकले. त्याहून अधिक म्हणजे मी त्यांना आता सोडून जाईल की काय हीच त्यांना भीती होती. माझे आईवडीलही मला बघून गेले होते. त्यानंतर पुढे 1 महिन्यातच सतीशचं लग्नही होतं, म्हणून यावेळी माझ्या आईवडिलांनी कोणाचंच काय पण माझंही न ऐकता मला जबरदस्ती त्यांच्यासोबत घेऊनच आले. पियुषची मला माहेरी पाठवण्याची अजिबात इच्छा नव्हती. माझीही त्या लोकांना सोडून येण्याची इच्छा नव्हती म्हणण्यापेक्षा त्या लोकांनी माझी व्यवस्थित घेतलेली काळजी मला तिथून निघू देत नव्हती. पण तसंही सतीशचं लग्न होतं आणि मला आरामाची पण गरज होती, म्हणून माझ्या आईने विशेष करून मला जबरदस्ती केली होती येण्यासाठी. म्हणून मी पण मग तयार झाली आणि अखेर माहेरी आले. ती आजवर परत सुरतला न जाता इथेच थांबले. मी माहेरी आल्यावर कोणाशी जास्त बोलत नव्हते. मला सुरुवातीला कोणीच काहीच विचारत नाही. सर्वांनी खूप काळजी घेतली माझी. मी माहेरी आल्यावर पियुष मला मधून फोन पण करत होता, पण त्याच्या मनाविरुद्ध आले होते म्हणून तो फोनवर फक्त चिडचिडच करायचा, रागवायचा आणि धमकी द्यायचा. पण मी हे सर्व घरात कोणालाच सांगत नव्हते. त्याच्यासाठी बोलून झाल्यानंतरचा माझा उरलेला चेहरा बघून माझी आई वारंवार माझं निरीक्षण करायची, पण मात्र ती मला जास्त काही विचारत नव्हती. तिला वाटायचं नवरा बायकोमधल्या गोष्टी नको आपण मध्ये पडायला, म्हणून ती टाळत होती. हळूहळू दिवस जात होते. मी थोडं सावरत होते आणि अशातच एक दिवस मला अचानक आश्चर्याचा धक्काच बसला होता, कारण मला भेटायला स्नेहल आली होती. मला तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, कारण तिने मंगळसूत्र घातलेलं होतं, कुंकू लावलेलं होतं, म्हणजे तिचं लग्न झालं होतं. हे बघून मी जास्तच शॉक झाले होते. तिला बघून मी तिला मिठी मारली आणि तिला खूप ओरडले पण होते की तिने तिच्या लग्नाला मला का बोलवलं नाही म्हणून. पण ती फक्त सॉरी बोलली आणि घाईघाईतच लग्न झालं म्हणून कोणालाच बोलावलं नाही असं तिने सांगितलं. खरं तर तिने मला लग्नाला ये म्हणून खूप फोन केले होते, पण मी तेव्हा मिसकॅरेज झालं होतं म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. तिला आताही सांगायचं होतं की तिने मला बोलावलं होतं असे, पण तिला मला त्या आठवणी आठवून द्यायच्या नव्हत्या, म्हणून तिने तो विशेष टाळला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर तिने माझं सासरी सर्व कसं चालू आहे, सासू सासरे कसे आहेत, पियुष कशा आहे, किती रोमॅन्टिक आहे, हे सर्व हळूहळू स्नेहल मला विचारत होती. सासरचे सर्व काही अगदी चांगलं असूनही मग माझं अशी हालत का झाली हे तिला जाणून घ्यायचं होतं, पण तिने मला काही सांगण्यासाठी जास्त आग्रह नाही केला. मी माझ्या मनातील सर्व तिला हळूहळू सांगावं म्हणून तिने मला काही तिच्या आसपासचे आणि आमच्याबरोबर कॉलेजला असणाऱ्या काही मुलींसोबत लग्नानंतरची कशी फसवणूक झाली अशी अनेक उदाहरण दिलीत. पण त्या फसवणूक झालेल्या मुलींनी नंतर कसं स्वतःला सावरलं हे पण तिने व्यवस्थित पटवून दिले. मी मात्र काहीच बोलत नव्हते, फक्त तिला हो नाही म्हणत उत्तर देत होते. शेवटी तिने कंटाळा आला असं दाखवलं आणि ती मुद्दामून माझ्याजवळून उठायचं नाटक करू लागली. तिला मुद्दामून मला दाखवून द्यायचं होतं की मोहिनी तू आता खूप बोरिंग झाली, तुझ्याशी गप्पा मारण्यात काहीच अर्थ नाही. जर तू मला तुझी मैत्रीण ह्या नात्याने देखील काही सांगू शकत नाही तर आता आपल्यात जास्त काय उरलं ग मोहिनी. मी उगाच बडबड करते, पण जाऊ दे, तू आराम कर. तिने शेवटी जागेवरून उठताना मला असा टोमणा मारलाच आणि शहाणीने मला बोलतच केलंच.